या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 शहरातील मोकाट जनावरांवर नियंत्रणासाठी सोलापूर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत बैठक. सोलापूर शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरं नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका ठरतोय. विशेषतः वयोवृद्ध, गरोदर माता, लहान मुलं व दिव्यांग व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागतोय. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिका आयुक्त व शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख डॉ. सचिन ओंबासे यांनी दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आदेश पारित केले होते. सदर आदेशानुसार महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत अशा मोकाट जनावरांना पकडून त्यांना महानगरपालिका परिसरातील अधिकृत गोशाळांमध्ये कायमस्वरूपी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आज दिनांक 11 जुलै 2025 रोजी सोलापूर महानगरपालिकेत संबंधित विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस विविध समाजांचे प्रतिनिधी, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पत्रकार सहभागी होते. या बैठकीत जनावरांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक त्या कायद्यांची माहिती, अंमलबजावणी प्रक्रिया आणि सर्व संबंधितांनी सहकार्य कसं करावं याबाबत सविस्तर चर्चा झाली. मोकाट जनावरे रस्त्यावर आढळल्यास त्यांना लगेच पकडून गोशाळेमध्ये हलवण्यात येणार असून जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांना जिओ टॅग लावून त्यांची महानगरपालिकेकडून नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून संबंधित मालकांना व महानगरपालिकेला जनावरांची माहितीसाठी मदत होईल. जनावरे मुद्दाम सोडणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं. या बैठकीत श्री तानाजी दराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फौजदार चौडी पोलीस स्टेशन, श्री शिवाजी राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सदर बाजार पोलीस स्टेशन, श्रीमती शबनम शेख, जोडभावी पोलीस स्टेशन, श्री प्रशांत जोशी, वरिष्ठ पत्रकार, दैनिक संचार, किरण बनसोडे, वरिष्ठ पत्रकार, दैनिक तरुण भारत, श्री अक्षय अंजिखाने, श्री देवा अंजिखाने, श्री अनिल गवळी, श्री राजू परळकर, श्री संजय शापूरकर, श्री कट्टीमणी, आरोग्य निरीक्षक, कोंडवाडा विभाग आदींची मान्यवर उपस्थिती होती. शहरातील मोकाट जनावरे रस्त्यावर सोडू नयेत व सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन मुंबई व कोंडवाडा विभागाचे नियंत्रण अधिकारी यांनी तपन डंके यांनी केले. बाकी कसं आहे की हे एकदा एप्रिल महिन्यामध्ये सरांनी दिलेलं आहे. मी एकाला सोडायचं नाही, एकाला नाही सोडायचं तर पक्षपाताचा पण आरोप होतो. त्यामुळे आता जे कायमस्वरूपी जप्त झाले तर एखादा जर तुमचा असेल तर काल आले ते कमिशनर साहेबांनी त्यांना सांगितलं तुम्ही कोर्टात जावा, कोर्टात सोडू नका. हे असं सोडता येणार कारण काही तांत्रिक बाबी आहेत. जप्त करणं हा आपत्ती व्यवस्थापनामध्ये कमिशनर साहेबांना सगळ्या अधिकार आहे. चुकीचं आहे कारण त्याच्यामध्ये एखाद्याचं नुकसान होत असेल ते होऊ नये म्हणून तर हा एवढा सगळा आपण धाड घालतोय. तुमची जी कारवाई आहे हे जोपर्यंत तुम्ही आता जे काय म्हणाल ज्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्याग वगैरे जे मानायचे आहेत कामाला त्यांच्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही कारवाई थोडीसा सॉफ्टच ठेवावी अशी तुम्हाला विनंती आहे. हे एकदा पूर्ण प्रोसिजर झाल्यानंतर तुम्ही कारवाई चालू करा, मान्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आयुक्त साहेबांनी तुम्ही वेळ घेऊन आम्हाला सांगा, त्या दिवशी एक मिटिंग लावा आमची जे 10 एकर जागा जोडी समाजासाठी वगैरे विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती यांचाही समावेश या रस्त्यावर येता जाता होतो. सदर ठिकाणी एखादे मोकाट जनावर बदलल्यास शहरी भागातील लोकांना धक्का लागून मोठी दुर्घटना होऊ शकते व अशा दुर्घटनेमध्ये जीवित किंवा वित्तहानी पण होऊ शकते. अशामुळे अशी दुर्घटना टाळण्याकरता व आपत्तीचे पूर्वनियोजनाकरता या परिसरामध्ये मोकाट जनावरांसाठी प्रतिबंध घालणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कुठले विशेषतः शहरातील जे प्रमुख बाजारपेठा किंवा प्रमुख रस्ते आहेत, कुठले, बाळीगेस, गौतम चौक, रेल्वे स्टेशन परिसर, शहरातील भाजी मार्केट, 7 रस्ता, जिल्हा शासकीय रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज चौक इत्यादी रस्त्यांवरती आपण जर रोज येता जाता बघत असतो तर जवळपास 10-12च्या कळपानी काही बसलेले असतात किंवा विजापूर रोडवर सुद्धा डिवायडरच्या मध्ये काही बसलेले असतात. पब्लिक प्रायव्हेट ट्रस्ट अंतर्गत चालवली जाते. येथे रिसर्च जमा करण्यात येतील आणि ती कायमस्वरूपी म्हणजे एकदा आम्ही जनावर पकडलं की कुठल्याही कारणास्तव आम्ही परत त्यांना देऊ शकत नाही. पूर्वी 4 महिन्यापूर्वी कोंडवाडा विभागात आमचा स्वतःचा तिथं जमा करून घेत मोकाट जनावर पकडून आम्ही ती कायमस्वरूपी गोशाळेमध्ये देणार आहोत. त्याच्या अनुषंगाने 1 मे पासून आम्ही ही कारवाई करणार आहोत असं त्यावेळी स्थानिक वृत्तपत्रातून पण दिलं होतं. आपल्याला पण सरांनी द्यायला सांगितले, त्याच्यावर आज आपली मिटिंग घ्यायला सांगितलेली आहे. तर हा आपत्ती व्यवस्थापनाचा जो आदेश आहे तो आपल्या सर्वांना बंधनकारक आहे. आता आपण मुख्यत्वे गवळी समाज आणि कुरेशी समाज
अशा समाजांना बोलवतो आणि कोण असतील तर त्यांना त्याच्यानंतर या ज्या प्रमुख रस्त्यांच्या अंकित असलेले जे काही संबंधित पोलीस स्टेशन असतील त्या पोलीस स्टेशनचे सर्व जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.